दोन चरणाचा अर्थ आम्हाला कळाला, तुम्ही त्या देवाचे दास बनले, कारण तो भगवान परमात्मा तुमचं संरक्षण करतो। दोन चरणातून सरळ सरळ अर्थ कळाला। पण का हो, ज्या भगवान परमात्म्याची तुम्ही सेवा करता त्याचा स्वभाव कसा आहे? कारण स्वभाव जाणून परमार्थ करावा लागतो, स्वभाव जाणून मैत्री करावी लागते बरं का। तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जैसा केला तैसा भोय धावे सोय धरुणी। आम्ही कधी जर त्याला भगवान दत्तात्रयाच्या रूपामध्ये या म्हणलं तर ते भगवान दत्तात्रयाच्या रूपात आले। आम्ही त्यांना कधी खंडेरायाच्या रूपामध्ये या म्हणलं तर आले, कधी त्यांना ज्ञानोबारायाच्या रूपामध्ये या म्हणलं तर आले, कधी ते महाराज स्वामी समर्थाच्या रूपाने आले। आपण भक्तांनी जसा भाव धरला तसे ते परमात्मा अवतार घेतात। अनंतावतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे। अनंतावतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे। जसा हो म्हणतो तसा तो होतो आमच्या करता। अनंतावतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे। अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी किंवा करी विठाला विठाला विठाला। जसा त्याला हो म्हटलं तसा होतो। राधा घेवने हरीला त्वरे जात मंदिरे, हृदय चके पहुडविला श्री हरी। एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी, राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे घे श्याम सुंदरा। नाना परी समजाविते परी न राहे श्री हरे, दही भात कालवणे दिला वेगे धड करी, कडेवरी घेऊन या फिरले मी द्वारोद्वारी। राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे घे श्याम सुंदरा। जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी। जशी भक्ताची इच्छा असेल त्याप्रमाणे तो होतो आणि आमच्या करता धावून येतो। महाराज तीन चरणाचा सरळ सरळ अर्थ कळाला। आम्ही त्या देवाचे दास झालोय, तो आमचा संरक्षण करतोय, तो म्हणेल तसा आमच्या करता होतोय। तीन चरण सरळ सरळ करायला समोरच्या मंडळी विचारलं, पण म्हणले महाराज आम्हालाही आमच्या जीवनामध्ये असं निर्भयत्व प्राप्त व्हावं याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात महाराज, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा। असेल तिथे सुखाने राजे, आपल्या वाट्याला जेवढं दिलंय ना देवानी त्याच्या समाधानात राहा, नाही तर शेजाऱ्याने घर बांधलं की याच्या पोटात डबा उठला। त्या दिवशी दुसऱ्याचं सुख पाहून आपलं सुख दुखतंय ना, त्या दिवशी आपण माणसं म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाही।